नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक कापी पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। इथं तुम्ही तूप किंवा तेल दोघींपैकी कसलाही वापर करू शकतात। तर ह्या तेलाला मी सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला दोरा टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या यांच्यामध्ये दोरा पसरून घ्यायचा आहे। साखरेचा पाक बनवण्याआधीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून ठेवायची आहे, म्हणजे नंतरून धावपळ होणार नाही। तर आता मी इथे एक पातेली घेतलेली आहे आणि यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणार आहे। 1 वाटी साखरेसाठी आपण अर्धा वाटी पाणी घेणार आहोत, तेही मी यामध्ये घालून घेणार आहे। आणि आता आपण गॅस चालू करून घेणार आहोत। आता आपल्याला या पाकाला सतत हलवत राहायचं आहे। तर इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली नाही, आपण सतत याला हलवत राहायचं आहे। तर आता इथे आपली साखर पूर्णपणे ही वितळलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा दूध घालून घेणार आहोत। दूध घातल्यामुळे साखरेमधली जी घाण असते किंवा काळापणा असतो तो निघून जातो आणि आपण साखरेची जी माळ बनवतो किंवा हलवे बनवतो त्या पांढरी शुभ्र दिसतात। तर तुम्ही इथे पाहू शकता असा काळसर आपल्याला हा वर फेस तयार झालेला आहे। हा सगळा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी सगळा फेस हा काढून घेतलेला आहे। आपला पाक हा पांढरा शुभ्र झालेला आहे, त्यावर अजिबात काळसरपणा आलेला नाही किंवा त्याच्यातली जी घाण होती ती निघून गेलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे आपली साखरेची माळ ही कडक होत नाही। बरेच लोक यामध्ये सोडाही घालतात, तर आपण इथे सोड्याचा वापर केलेला नाही। तर आता आपण चेक करून घेणार आहोत आपला पाक तयार आहे का नाही। तर मी इथे 1 थेंब टाकून घेतलेला आहे आणि डिश अशी फिरून पाहत आहे, तो खाली पसरत आहे। तर आपला अजून पाक तयार झालेला नाही, तर अजून काही मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत। तर इथे साधारण 1-1.5 मिनिटानंतर आपण परत चेक करत आहोत। तर पाहू शकता मी परत 1 थेंब टाकून घेतलेला आहे आणि डिश फिरवल्यानंतर आपला पाक हा पसरत नाही। तर आपला पाक हा आता तयार झालेला आहे। आता आपण तयार करून घेतलेले जे मोल्ड आहे आपली पात्र, त्यामध्ये हे पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यांमध्ये आपल्याला 1-1 चमचा हा पाक टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी हा सगळा पाक यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता आपला साखरेचा हार गार झालेला आहे। आता आपण हाताने याला सरकून पाहणार आहोत, तर इझिली हा बाहेर निघत आहे। तर अशा प्रकारे सगळं आपल्याला थोडं हाताने प्रेस करून काढून घ्यायचे आहे। खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपला साखरेचा हार तयार झालेला आहे। आता आपण याला काढून एका डिशमध्ये ठेवून देणार आहोत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।